नमस्कार, मी विजया वामन। अजित पवार गटाचे 13 आमदार आणि त्यांच्या विरोधात पवारांचे 13 उमेदवार आजच रेडी आहेत बरं का। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी अजित पवारांची नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे। ज्या ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी शरद पवार त्याला पराभूत करण्यासाठी डावपेच आखताना दिसतात। एकीकडे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये शरद पवारांची धास्ती असताना दुसरीकडे शरद पवार मात्र थंड डोक्याने सत्ताधारी पक्षांचे नेते आपल्या गळाला लावून त्यांना विरोधात उभं करतात। अजित पवारांच्या विद्यमान 15 आमदारांसमोर शरद पवार नेमकं कसं आव्हान उभं करतात त्याचाच घेतलेला हा आढावा। सुरुवात करूयात कागलपासून। कागल विधानसभा मतदारसंघ रिसेंटली समरजित घाटगे यांचा प्रवेश झाला। पवारांनी हसन मुश्रीफ यांच्या समोर हे आव्हान उभं केलं। हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे निवडणूक लढवणार हे निश्चित आहे। समरजित घाटगे यांचा मतदारसंघातील होल्ड सगळ्यांनाच माहिती आहे, ते छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्तवंशातले, त्यामुळे त्यांच्या घराण्याला कोल्हापुरात वलय। हसन मुश्रीफांना पराभूत करण्यासाठी कागलमधून घाटगेंपेक्षा तगडा उमेदवार शोधूनही सापडणार नव्हता असंही म्हटलं जातं। पुढील मतदारसंघ हे परळी विधानसभा मतदारसंघ। लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानंतर आता भाऊ धनंजय मुंडेंचा बंदोबस्त करण्यासाठी पवारांनी राजाभाऊ फड यांना पक्षात घेतलाय। धनंजय मुंडे यांच्या विरोधात फड मोठं आव्हान निर्माण करू शकतात, तेवढी त्यांची क्षमता आहे असं मत जरी राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं तरी मुंडेंना मराठे पाळतील हीच तिथली स्ट्रॅटेजी। पुढील मतदारसंघ हे येवला। येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु हाच बालेकिल्ला आता उद्ध्वस्त करण्यासाठी शरद पवारांनी मराठा कार्ड खेळण्याचा निर्णय घेतला। छगन भुजबळ यांच्या विरोधात अमृता पवार यांच्या रूपाने मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न शरद पवार करू शकतात, त्यामुळे या ठिकाणीही छगन भुजबळांपुढे मोठा आव्हान निर्माण होऊ शकतं। पुढील विधानसभा मतदारसंघ आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी मंत्री अनिल भाईदास पाटील अजित पवार गटाचे आमदार आहेत। त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून माजी आमदार साहेबराव पाटील इच्छुक आहेत। त्यांनी शरद पवार गटाकडून लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यांच्या रूपाने अनिल पाटलांसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं। पुढील विधानसभा मतदारसंघ हे बारामती। शरद पवारांनी अजित पवार यांना घेरायला बारामती विधानसभा मतदारसंघातून सुरुवात केली। अजित पवार म्हटले मी लढणार नाहीये, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी तो डिसिजन मागे घेतला। लोकसभेत पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव आजही अजित पवारांना पचनी पडलेला नाहीये। शरद पवार यांनी आपल्या टार्गेटवर अजित पवार यांना ठेवलंय। अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना ताकद द्यायला सुरुवात केली आहे। बारामतीमध्ये दौरा असताना शरद पवार हे आपल्या सोबत युगेंद्र पवार यांना घेऊन फिरतात, त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार सामना रंगू शकतो। पुढील मतदारसंघ हे इंदापूर। पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि सध्या राज्याच्या पटलावर गाजत असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार। महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता असल्यानं पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे हेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याच्या जवळपास आता चर्चा ज्या आहेत त्या चर्चातून कळतंय की हेच उमेदवार असतील। त्यामुळे नुकताच शरद पवार गटात पक्षप्रवेश झालेले हर्षवर्धन पाटील हे भरणे यांच्या विरोधात उभं राहतील हे देखील निश्चित झालंय। पुढील मतदारसंघ हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जाणारे आंबेगावचे विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। मात्र आता दिलीप वळसे पाटील यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी तगडी फिल्डिंग लावलेली आहे। 1990 पासून अर्थात 7 टर्म ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। मात्र आता शरद पवार यांची साथ नसताना दिलीप वळसे पाटील यांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय आणि ते आव्हान उभं केलंय शरद पवार यांनी। शरद पवारांनी ताकद दिलेले देवदत्त निकम यांच्या रूपाने मतदारसंघामध्ये एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांचा मोठा बोलबाला आहे। शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना ताकद दिल्यामुळे वळसे पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे। पुढील मतदारसंघ आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप मोहिते पाटील हे अजित पवारांचे आमदार आहेत। दिलीप मोहिते पाटील यांच्या समोर आव्हान उभं करणारे अतुल देशमुख यांनी नुकताच भाजपमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे अतुल देशमुख यांना शरद पवार उमेदवारी देऊ शकतात असा कयास लावला जात असला तरी त्या ठिकाणी अमोल पवार सुद्धा तयारी करतात। बाबाजी काळे, सुधीर मुंगसे हे पर्याय देखील शरद पवारांसमोर आहेत, मात्र अमोल पवार यांना ही सीट सुटेल असं ही चर्चा आहे।
वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ, वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांना साथ देणारे सुनील टिंगरे हे आमदार आहेत। सुनील टिंगरे यांना एकीकडे महायुतीतूनच भाजपच्या जगदीश मुळीक यांचं आव्हान उभं राहिलं असताना आता शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये मोठी खेळी खेळत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि काही दिवसांपूर्वी भाजपात दाखल झालेल्या बापूसाहेब पठारे यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला। त्यामुळेच पवारांनी जुना मासा गळाला लावल्यानं सुनील टिंगरे यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। 10वा मतदारसंघ आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघ। जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके हे अजित पवार गटाचे आहेत। मात्र असं असलं तरी त्यांचे शरद पवार यांच्यावरील प्रेम हे वारंवार दिसून आलेलेच आहे। अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बराच काळ कधी शरद पवार यांच्या मंचावर तर कधी अजित पवार यांच्या मंचावर घालवल्यानंतर अखेर आपण अजित पवार यांच्या सोबत असल्याचं जाहीर केलं। मात्र वल्लभ बेनके यांच्यामुळे अतुल बेनके हे जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये सेफ आहेत। सत्यशील शेरकर यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आहेत, पण वल्लभ बेनके यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक मोठा गट अतुल बेनके यांच्यासोबत सुद्धा सहानुभूतीपूर्वक जोडला गेलेला आहे आणि असं असल्यानं जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल बेनके सेफ मानले जातात। पुढील विधानसभा मतदारसंघ आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ। 2019 साली पुणे जिल्ह्यात निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी एकटे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार हेच शरद पवार यांच्या सोबत आहेत। त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघात पवारांची ताकदही अधोरेखित होत आहे। त्याचाच प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये आला। लोकसभा निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मोठं मताधिक्य मिळालेलं आहे। मध्यंतरी अजित पवार शिरूरमधून लढणार अशा वावड्या उठवल्या गेल्या, मात्र अशोक पवार हेच शरद पवार यांचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय। दुसरीकडे अजित पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघात उमेदवाराच्या शोधात आहेत। अगदी लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना शिरूर मतदारसंघासाठी उमेदवार आयात करून निवडणूक लढवण्याची वेळ आलेली होती। आता नेमकी काय घडतंय हे पाहावं लागेल, पण अशोक पवार शिरूरमध्ये टफ फाईट देतील। पुढील मतदारसंघ आहे हडपसर। हडपसर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी पक्षफुटीनंतर आपला निर्णय कित्येक महिने घेतलेला नव्हता। अखेर अजित पवार यांनी साथ दिल्यानंतर अजित पवार यांनी हडपसरमधून चेतन तुपे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी महायुतीमध्ये आग्रह धरल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे चेतन तुपे यांच्या विरोधात आता शरद पवार यांनी आपला पुणे शहरातील हुकमी एक्का अर्थात पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलेला असून त्यांना शरद पवारांनी ताकद द्यायचं काम सुरू केलेलं आहे। पुढील मतदारसंघ आहे मावळ। मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील शेळके हे मावळचे विद्यमान आमदार आहेत। कधी काळी भाजपचा बालेकिल्ला असणारा मावळ विधानसभा मतदारसंघ भेदला गेला तो फक्त आणि फक्त सुनील शेळके यांच्याच माध्यमातून। त्यामुळे सुनील शेळके यांनी जे यश मिळवलंय त्याची पोचपावती म्हणून ते उमेदवार आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनील शेळके यांनी अजित पवार यांना आपला नेता मानत त्यांना साथ दिली। इतकंच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांसाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांनाही अंगावर घेण्याचं काम सुनील शेळके यांनी केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मावळमध्ये अजित पवार यांचे उमेदवार हे सुनील शेळकेच असणार यात तीळ मात्रही शंका नाही। आता सुनील शेळके यांच्या विरोधात शरद पवार यांनी रवी भेगडे यांच्यासह दत्ता पडवळ यांचा देखील पर्याय त्यांच्याकडे आहे, पण रवी भेगडे भाजपात आहेत, ते जर तुतारीकडे गेले तर निवडून येऊ शकतात। पुढील मतदारसंघ आहे भोसरी। भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येतो, कारण या ठिकाणाहून महेश लांडगे हे आमदार आहेत। त्यामुळे ही जागा आपल्याला सुटत नाही असं दिसतानाच अजित पवार गटाला भोसरीमध्ये मोठे खिंडार पडलं आणि अजित पवारांचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांना सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेतली। परंतु फक्त तिकिटासाठी तुतारी हाती घेतली असं परसेप्शन मतदारसंघात बिल्ड झालंय। त्यामुळे शरद पवार अजित गव्हाणेंबाबत विचार करतील हेही निश्चित आहे। महेश लांडगे यांच्या विरोधामध्ये लांडगेच चालेल अशी मतदारसंघातील जनभावना आहे। त्यामुळे या ठिकाणी रवी लांडगे हे उमेदवार असू शकतात, परंतु जर तडजोड झाली तर अजित गव्हाणे समोर येतील, पण निवडून येण्याचे त्यांचे चान्सेस फार कमी आहेत। पुढील मतदारसंघ आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघ। पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असून या ठिकाणी अण्णा बनसोडे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे विश्वासू साथीदार म्हणून राज्याला परिचित आहेत, तर दुसरीकडे शरद पवार यांचा उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू आहे। सुलक्षणा धर यांनी शरद पवारांकडून तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे जितेंद्र नन्नावरे हे सुद्धा समोर येतील, पण ते
अण्णा बनसोडे यांच्याच जागी समोर येतील अशाही चर्चा आहे। आता पाहण्यासारखे हे असणार आहे की या मतदारसंघातून समोर कोण येतं। तर हे होते अजित पवारांचे 15 आमदारांविरुद्ध शरद पवारांचे संभाव्य 15 उमेदवार। या व्यतिरिक्त तुमचा काय अनालिसिस आहे कमेंट करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। बाकी भेटत राहूयात, तोपर्यंत जय महाराष्ट्र।